राज्यातील भटक्या जाती प्रवर्गात असलेल्या बंजारा समाजाचा तसेच गैर आदिवासी समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन आदिवासी युवा क्रांती दलाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। मराठा समाजाच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी कालबाह्य व घटनाविरोधी हैदराबाद गॅझेटनुसार नोंदीग्राह्य धरण्याचा शासन निर्णय जाहीर केला आहे। भारत देशाबद्दल गॅझेटनुसार नाही तर संविधानानुसार चालतो, तेव्हा बंजारा समाजाचा राजकीय व सामाजिक दबावाला बळी न पडता महाराष्ट्र शासनाने बंजारा समाजासह इतर गैर आदिवासी समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करू नये, अन्यथा आदिवासी समाज आपल्या संविधानिक अधिकारांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनातून दिला आहे। निवेदन देताना आदिवासी युवा क्रांती दलाचे संस्थापक रामेश्वर युनाते उपस्थित होते। काय झालेलं आहे नेमकं निवेदनचं? निवेदन म्हणजे आमचं याच्यासाठी आहे, मी रामेश्वर युनाते, आदिवासी युवा क्रांती दलाचा संस्थापक। नुकतंच महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलनामुळे एक महाराष्ट्रामध्ये अस्तित्वाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण की त्या शासनाने जो निर्णय घेतलेला आहे हैदराबाद गॅझेटचा, कारण की इथली जी जमात आहे जे महाराष्ट्र राज्यामध्ये ती हैदराबाद राज्यामध्ये आंध्र प्रदेश म्हणा किंवा तेलंगणा म्हणा यामध्ये ते वेगवेगळ्या जातीमध्ये आहे, परंतु त्याच धर्तीच्या आधारे आज या बंजारा समाजाने महाराष्ट्रामध्ये त्या गॅझेटचा आधार घेऊन या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करत आहे। ही मागणी दिसतर ह्या संविधानिक दृष्ट्या योग्य नाही आहे, कारण की आपला देश आणि आपलं राज्य हे कुठल्या गॅझेटवर चालत नाही आहे, ते खऱ्या अर्थानं त्या घटनेवर चालते आणि कुठल्याही गॅझेट आणणे प्रत्येक जात प्रत्येक राज्यात ही त्या कॅटेगरीत असं राहू शकत नाही, कारण प्रत्येक जात ही प्रत्येक कास्ट वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या जमातीमध्ये मोडते। कुठे कुठे कुणबी जमात आहे, तेली समाज आहे, माडी समाज आहे, हा कुठं आमच्या आदिवासीमध्ये मोडतो, कुठं कुठं राज्यामध्ये एनटीमध्ये मोडतो। आमचा गोंड विषय म्हणजे काय पोर्तुगीज आमची जमात आदिवासी उत्तर प्रदेशमध्ये जाल तर आम्ही एससीमध्ये मोडतो, म्हणजे ज्या राज्यामध्ये जी जात आहे ते दुसऱ्या राज्यात ते त्याच कॅटेगरीमध्ये राहील असं होत नाही। म्हणून खऱ्या अर्थानं आमची एवढीच मागणी आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये 1950च्या आधारानुसार ज्या 45 जाती अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट केलेल्या त्याच जाती राहून। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।